संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल। पलूसच्या सदोष पर्जन्यमापक प्रकरणाला निर्णायक वळण, स्कायमेटला 2 दिवसात अहवालाचे आदेश, प्रदीप कदम यांच्या प्रयत्नांना यश। पलूस तहसील कार्यालय परिसरातील सदोष पर्जन्यमापकामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावं लागत असल्याच्या प्रश्नाला आता निर्णायक वळण मिळालं आहे। या प्रकरणी जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी गुरुवारी दिनांक 20 रोजी तातडीची बैठक घेऊन स्कायमेट वेदर स्टेशन कंपनीला 2 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि यशवंतराव चव्हाण गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी 29 जुलै रोजी शेतकऱ्यांसह हा प्रश्न प्रशासनासमोर मांडला होता। त्यानंतर तालुकास्तरीय समितीने प्रत्यक्ष पाहणी, पंचनामा व उपलब्ध नोंदींच्या आधारे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला। बैठकीत पर्जन्यमापक चुकीच्या ठिकाणी बसवल्याने प्रत्यक्ष पावसाच्या नोंदीत तफावत निर्माण झाल्याने पीक विम्याच्या नुकसान भरपाईवर परिणाम झाल्याची बाब शेतकऱ्यांनी मांडली। यावेळी आजूबाजूच्या पर्जन्यमापकाच्या नोंदीचाही विचार करून पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अहवाल शासनाकडे पाठवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। प्रदीप कदम यांनी योग्य पर्जन्यमापक करून पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले। बैठकीस तहसीलदार दीप्ती रिठे, तालुका कृषी अधिकारी कांबळे, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, शेतकरी राहुल निकम, अजित पुदाले, तौफिक मुल्लाने यांच्यासह संबंधित अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते। पलूस तालुक्यातल्या हवामान केंद्राच्या अनुषंगाने आज जिल्हास्तरीय कमिटीची बैठक जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली झाली। या बैठकीमध्ये जिल्हा कृषी अधीक्षक, पलूस तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि हवामान कंपनीचे संबंधित क्लायमेटचे अधिकारी उपस्थित होते। 3 आणि 4 तारखेला पलूसमध्ये जी बैठक झाली तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली, त्या बैठकीमध्ये आणि झालेल्या पंचनाम्यामध्ये हवामान केंद्र हे सदोष असल्याचं दिसून आलेलं होतं। आपल्या तालुक्यातील शेतकरी, त्याचबरोबर या तालुक्यातील प्रगतशील द्राक्ष बागायतदार आणि महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती नाना चव्हाण ते या बैठकीसाठी उपस्थित होते। आज तालुक्यातील शेतकऱ्यांनी आग्रही भूमिका मांडली आणि हवामान केंद्र कसं चुकीच्या पद्धतीनं आहे आणि त्यामुळे अवकाळीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाहीये, पीक विम्याचा लाभ मिळत नाहीये, ही वस्तुस्थिती जिल्हाधिकारी महोदयांच्या निदर्शनास आणून दिली। आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अत्यंत सकारात्मकपणे त्यांनी शासनाला शिफारस करू आणि या कंपनीला 2 दिवसामध्ये अहवाल देण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर ही सर्व संबंधित हवामान केंद्र ही निकषाप्रमाणे योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचना त्यांनी तात्काळ दिलेल्या आहेत। येणाऱ्या काही दिवसामध्ये पलूस तालुक्यातील ही सर्व हवामान केंद्र योग्य निकषाप्रमाणे बसवण्यात येतील, म्हणजे जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना या हवामान केंद्राचा चांगला फायदा होईल। त्याचबरोबर अवकाळी असेल, पीक विमा असेल, या सर्व शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांना या पुढच्या काळात चांगला फायदा होणार आहे। आज खऱ्या अर्थानं राहुल निकम साहेब असतील, अजित पुदाले साहेब असतील, सर्व शेतकरी असतील, तौफिक असेल, ह्या सर्वांनी या लढ्यामध्ये गेले कित्येक महिन्यापासून फार चांगलं कष्ट केलं आणि या लढ्याला आज यश येताना दिसत आहे। पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांना या पुढच्या काळामध्ये हा हवामान आधारित पीक विमा आणि अवकाळीच्या बाबतीमध्ये फायदा मिळणार आहे। तर या सर्व लढ्याला आज जिल्हाधिकारी महोदयांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे। शासनाला याबाबत लवकरच अहवाल दिला जाईल आणि सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ निश्चितपणे मिळेल। धन्यवाद।